की आपण काय करतो मराठीतून कसं बाबा संख्या दिली त्याचं काय करतो अक्षरी लेखन करतो वाचन करतो. तशाच पद्धतीने आपण काय करू आता इन वर्ड्स म्हणजे कशामध्ये लिहायचं आपल्याला इंग्रजी मधून. बरोबर आहे का? जी मराठीतून आपल्याला 100 पर्यंत उजळणी येते का नाही इंग्लिश मध्ये स्पेलिंग्स येतात नंबर्स येतात त्याच्यावरच आधारित आपण काय करू संख्या देऊ काय आणि त्या संख्यांनाच काय करूया इंग्रजी मधून कसं लेखन करायचं हे तुम्ही लिहायचं. आता ह्या संख्येचं आपण काय करणार आहे इंग्रजी मधून काय करायचं आपल्याला वाचन आणि लेखन आपल्याला घ्यायचं आहे. आता पहिली संख्या कोण तयार करते किंवा वाचन कोण करते आणि लेखन कोण करते या बरं चला बघा आता लावाने बरोबर करते का बघा 20,635. लिहून दाखवा बरं इंग्रजी मधून इन वर्ड्स मध्ये. काय राहिलं रे मधलं थोडं अँड इथं काय करायला पाहिजे होतं 100 च्या पुढे काय करायला पाहिजे होतं अँड 30. शंभू येतोय ये शंभू 7,45,316. लिहून दाखव बरं इंग्रजी मध्ये त्याला काय म्हणायचं नेमकं आम्हाला कळू दे तरी कसं लिहिते तू. काय लिहिताना काय चूक झाली बरं काय झालंय सांग बरं. इथं काय आहे शेवण ला तू काय लिहिले 70 लाख. मग इथं काय लिहायला पाहिजे होतं फक्त काय पाहिजे होतं शेवण पाहिजे होतं आहे का नाही टी वायची गरज नव्हती. संख्येसाठी कोणी येते पुढं प्रांजली येते. चल पुढं बघा आता प्रांजली अगोदर संख्येचं वाचन करेल आणि मग लेखन करेल. 25,60,387. आता इन वर्ड्स मध्ये लिहून दाखव बरं मला ते. आता बघा बरं काही बरोबर लिहिले का पहिल्याला काय लिहिले 25 लाख बरोबर आहे. नंतर 60,387 एकदम छान लिहिलेलं आहे. काय ह्याच्यामध्ये काय करायचं फक्त बघा लिहिताना थोडं तुमच्याकडून काय होतंय सगळं एकत्र लिहिल्यासारखं लिहित आहे त्याच्यामध्ये थोडा काय करायचं एक शब्द झाला थोडा गॅप ठेवायचा अंतर ठेवायचं मध्ये ती संख्या ठेवायची. 5व्या संख्येसाठी मुलींपैकी कोण येते श्रुती काय येते छान चल श्रुती आपण पहिल्या संख्येचं वाचन 20,35,51,790. आता हेच इन वर्ड्स मध्ये म्हणजे कशामध्ये लिहायचे इंग्रजी मधून लिहून दाखव बरं मला. आता श्रुतिकाने बघा समोर काय लिहिले बरोबर बघा 20 काय इथं 20 करोड पुढं काय 35 लाख छान लिहिले. पुढं 51,000 बरोबर आहे. नंतर 700 बरोबर लिहिले अँड 90 व्हेरी गुड. श्रुतिकाने छान लिहिले. श्रुतिकासाठी काय करा